नमस्कार. आजचा दिवस क्रमांक 128. 1997 पासून महाराष्ट्राच्या पर्यटनावर काम करणाऱ्या मिहीर टुरिझमतर्फे मी सुधीर करंदीकर आणि आपण अर्थातच इतिहासाचा व पराक्रमाचा वारसा लाभलेले पराक्रमी पुणेकर. परवा मी आपल्याशी दहशतवादाच्या संदर्भामध्ये आपल्याशी बोलत होतो आणि मी असं म्हटलं की ह्या दहशतवादाची बीजं जी आहेत ती भारतीय महायुद्ध जे झालं त्याच्या अंतामध्ये त्याची बीजं आहेत असं मी म्हटलं होतं. 2005 साली ह्या विषयाला माझ्या बुद्धीला चालना मिळाली आणि त्यापर्यंत पोहोचेपर्यंत साधारणतः 6 वर्षाचा कालावधी गेला. जसं मी या मागं असं म्हटलं होतं की एकदा मला विषय मांडण्याची संधी प्राप्त झाली आणि त्यात मी असं म्हटलं होतं की आईन्स्टाईनचं जे एनर्जी सूत्र आहे त्यापेक्षा एखादं वेगळंच काही सूत्र असू शकतं का ह्याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. आणि कालांतराने लक्षात असं आलं की रे त्या सूत्रामध्येच आपल्याला हवा तसा बदल केला की आपल्याला हवं तसं सूत्र त्याच्यामध्ये आहे. आता ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्याकरता देखील मला 8-9 वर्ष गेली. आता एवढा कालावधी नेहमी लागतो का? तर नेहमी लागतो असं नाही. परंतु 99 पासून 2007पर्यंत आमच्या ऑफिसमध्ये जे धामधुमीचं वातावरण होतं, जसा व्यवसायाच्या वाढीच्या बरोबरीने व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालण्याकरता व्यवस्था उभ्या करण्याचा देखील तो काळ होता आणि त्याची किंमत बऱ्याच वेळा जास्त देखील होती. सगळ्या गोष्टीचं कॉम्प्युटरायझेशन करणं, त्या काळामध्ये 4-4 तास वीज रोज जात असे, त्यामुळे इन्व्हर्टर आणि त्या प्रकारची सिस्टीम उभी करणं, अशा विविध पद्धतीने गोष्टी चालत असल्यामुळे थोडासा वेळ कमी मिळाला किंवा दुर्लक्ष झालं असं म्हणायला हरकत नाही. पण थोडी सवड मिळाल्यानंतर त्याच्यावरती विचार करायला सुरुवात केली की जसं मी परवा असं म्हटलं की एखाद्या विमानाचं अपहरण केलं म्हणजे दहशतवाद का? ट्विन टॉवर तोडले म्हणजे दहशतवाद का? सीमेवरती काही हल्ले केले म्हणजे दहशतवाद का? शहरामध्ये बॉम्बस्फोट केले म्हणजे दहशतवाद का? तर हे दहशतवाद नाही, ही दहशतवादाची रूपं आहेत. मग दहशतवाद कसा असतो? त्याचं रामायणामध्ये अत्यंत उत्तम उदाहरण आहे. जेव्हा मेघनाद आणि लक्ष्मणाचं युद्ध होत असतं आणि शेवटी लक्ष्मणाला ब्रह्मास्त्राचा वापर करावा लागला. जेव्हा आकाशाकडे लक्ष्मण बघत होता तेव्हा कुठेही दहशतवादी चेहरा दिसत नव्हता, कारण मेघनाद हा गुप्त होत होता. आणि जेव्हा तो आकाशाकडे न बघता जमिनीकडे बघत असे तेव्हा दहशतवाद त्या ठिकाणी प्रगट होत असे आणि लक्ष्मणावरती वार करत असे. असंच आपलं जनजीवन आहे ना. जेव्हा आपण सजग आणि जागृत झाल्यासारखं करतो आपण, त्यावेळेला कुठेतरी शांतता आपल्याला अनुभवायला येते आणि जेव्हा आपण शांततेमध्ये जगतो असं वाटत असतं तेव्हा ते हल्ले होत असतात. हे त्या दहशतवादाच्या कामाची पद्धत आहे आणि त्याच्यावरती जर काही उपाय करायचा असेल तर तो दुसरा कुठला नसून ब्रह्मास्त्राचा हा एकमेव उपाय साधारणतः आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून जेव्हा महाभारताचं युद्ध झालं त्या काळातली पण परिस्थिती लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. जसा चीनच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणतो, चीन हा वृद्ध लोकांचा देश आहे, कारण त्या ठिकाणच्या व्यवस्थांमध्ये चीननी ज्या प्रकारची व्यवस्था उभी केली ज्यातून तरुण पिढीची निर्मिती कमी झाली. त्यामुळे आज चीनला जी समस्या भेडसावती आहे ती चीन हा वयस्कर लोकांचा देश अशी जगासमोर प्रतिभा येते आहे. आणि आपल्या देशाबद्दल जर म्हटलं तर आपला देश हा तरुणांचा देश आहे म्हणून जगासमोर येतो आहे. आता हा जसा फरक आहे तसाच फरक महाभारताच्या युद्धानंतर पडलेला होता. महाभारताच्या युद्धाच्या आधी तर सर्वत्र शांतता आणि सुख समृद्धी होती. दुर्योधन हा अत्यंत उत्तम प्रशासक होता. 13 वर्ष जेव्हा पांडव वनवासामध्ये होते तेव्हा एक पिढीमधून नवीन पिढी आलेली होती. म्हणजे पांडव जेव्हा वनवासाला जायचं ठरलं तेव्हा नुकतंच जन्माला आलेलं मूल 13 वर्षांनी 13 वर्षाचं होतं आणि त्या काळामध्ये 13 वर्षाचा असलेला एक युवक 26 वर्षाचा तरुण झालेला होता. आणि जसं जनमानसाची एखाद्या गोष्ट लक्षात ठेवण्याची आकलन करण्याची क्षमता बऱ्याच वेळेला कमी असते, तसा त्या काळामध्ये पांडवांवरती काय अन्याय झाला हे देखील कुठेतरी विस्मृतीमध्ये गेलेला विषय होता. इतकं उत्तम प्रशासन दुर्योधनाचं होतं आणि त्या गोष्टीमधून श्रीकृष्णाला मार्ग काढायचा होता. तो कसा होता हा वेगळा विषय आहे, परंतु त्याच्यातून जी महाभारताच्या युद्धाची तयारी झाली आणि महाभारताचं युद्ध झालं. 18 दिवसामध्ये 18 अक्षौहिणी सैन्य हे नष्ट पावलं.
म्हणजे अवघ्या 18 दिवसामध्ये भारतामध्ये असलेली तरुण पिढी नामशेष झाली होती. त्याची महाभारतात वर्णन आहेत की महाभारताच्या युद्धाच्या समाप्तीनंतर त्या काळामध्ये आपल्या समाजामध्ये कोण होते, तर वयस्कर लोक होते, स्त्रिया होत्या आणि लहान मुलं होती. किती विचित्र परिस्थिती होती. आणि त्याच्या आधीच्या कालखंडामध्ये आपला जागतिक संचार सर्वत्र होता, आपले संबंध सर्वत्र होते आणि आपला संवाद त्या ठिकाणी होता. आणि संबंध चांगले होते, संवाद सगळ्या ठिकाणी होता, संचार सर्वत्र होता. आणि हे सगळं करण्यामुळे एक प्रकारचं सौहार्दाचं वातावरण जगभरामध्ये होतं. चुकणाऱ्या समूहाला त्यांची चूक दाखवण्याची आणि दुरुस्त करण्याची यंत्रणा होती. परंतु महाभारताच्या युद्धाचं फलित असं झालं की जगभर सर्वत्र संपर्क ठेवण्याची, संवाद ठेवण्याची सगळी यंत्रणा कोलमडलेली होती. आणि अनेक शतकं होती. म्हणजे श्रीकृष्णाच्या जीवनाचा जर आपण पट बघायला गेलो तर श्रीकृष्णाच्या जन्मापासून महाभारताच्या युद्धाच्या अंतापर्यंतचे श्रीकृष्णाच्या जीवनातले सगळे छोटे मोठे दाखले आपल्याला मिळतात. परंतु महायुद्धाच्या नंतर श्रीकृष्णाचं आयुष्य अजून 36 वर्ष जगलेलं आयुष्य आहे, ज्यामध्ये यादवी झाली. आणि अशा छुटपूट गोष्टी जर सोडल्या तर श्रीकृष्णाचं सगळं जीवन त्या काळामध्ये अस्तित्वहीन जीवन होतं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण जगावरती असलेली सगळी यंत्रणा संपर्क ठेवण्याची मोडकळीस आलेली होती. आणि ह्या मोडकळीस आलेल्या यंत्रणेचा एक परिणाम असा झाला, जसं आत्ता कोविडच्या निमित्ताने आपण कोणाकडेही जायला पटकन तयार होत नाही. नको म्हणतो, अरे त्या ठिकाणी काहीतरी घातक एखादी गोष्ट घडू शकते. त्याच प्रकारचं जगभर वातावरण असं होतं की आता भारताच्या दिशेने जाऊ नका, त्या ठिकाणी खूप मोठा हिंसाचार झालेला आहे. आणि आपणही त्यांच्यापर्यंत पोचण्याच्या क्षमतेमध्ये नव्हतो. त्यामुळे संपर्क तुटला, संवाद तुटला. आणि त्यानंतर त्या त्या देशांमध्ये, त्या त्या भूभागांमध्ये असणारे मनुष्य समूह, असलेली मानवजात ही एकारले पद्धतीने जगायला लागली. आणि त्या एकारले पद्धतीच्या जगण्यामधूनच अभिनिवेश येत गेले की आम्ही जे जगतो ते अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचं जीवन आहे. आमची जी काही विचारशैली आहे ती जगाला मान्य झाली पाहिजे अशा प्रकारची आणि अत्यंत श्रेष्ठ विचारसरणी आहे. आणि असे विविध ठिकाणी समूह जेव्हा काम करायला लागले, त्याच्यामधून दहशतवादाचा उगम झाला की आम्ही म्हणतो तेच बरोबर आहे, आमची संस्कृती हीच श्रेष्ठ आहे, आमचा विचार हाच जागतिक मोठा विषय आहे आणि तो तुम्ही मान्य केला पाहिजे. आणि तो जर मान्य करणार नसाल तर जगायला तुम्ही लायक नाही, अशा प्रकारची मांडणी त्याच्यातून येत गेली. आणि त्या एकारलेपणामधूनच हा दहशतवाद निर्माण झाला. जसं आपण शहरामध्ये राहतो आणि आपलं एखादं कुठलं तरी छोटं गाव असतं, त्या गावी जोपर्यंत आपला संपर्क असतो, संबंध असतो आणि संवाद असतो, तेव्हा गावातल्या लोकांचं आपलं अत्यंत चालणं खेळीमेळीचं वातावरण असतं. पण काही कारणामुळे तुम्ही 15-20 वर्ष आपल्या गावाशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवला नाही आणि तुम्ही जर गावामध्ये गेलात तर लक्षात असं येतं की गावातली लोकं आपल्या म्हणण्याला कुठेही दाद देत नाहीत. आता ही जी छोटी गोष्ट आहे, हीच गोष्ट जागतिक पातळीवर घडलेली गोष्ट आहे ना. मग त्याच्यामधूनच ह्या गोष्टी घडत गेल्या आणि त्याच्यामधून ज्या गोष्टी घडत गेल्या त्याच्यामधून आत्ता सर्वत्र निर्माण झालेली ही अवस्था आहे. आणि ज्या अवस्थेवरती आत्ता भारत काही ना काही प्रमाणामध्ये काम करण्याच्या मनोभूमिकेमध्ये आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं आजच्यापुरतं एवढं पुरेसं आहे. दहशतवादाचं मूळ कशामध्ये आहे एवढं मी माझ्या बाजूने आपल्यापर्यंत सांगितलेलं आहे. माझं म्हणणं पटणं आणि न पटणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे. तो अधिकार त्यांनी वापरायला माझं कुठलंही त्याच्यावरती बंधन नाही. आपण पूर्णपणाने मुक्त आहात. परंतु माझ्या अल्पबुद्धीला जे वाटलं ते मी आपल्याला सांगितलं. बाकीचा विषय आपण उद्या बघू. नमस्कार, धन्यवाद.